नमस्कार. प्रत्येक माणसामध्ये एक यशस्वी उद्योजक होण्याची ताकद असते आणि याच टॉपिकवर मी आज बोलणार आहे. आणि मला खरा विश्वास आहे की प्रत्येक माणूस एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो आणि तो कशाप्रकारे होऊ शकतो याविषयी मी काही गोष्टी सांगणार आहे. माझं नाव स्नेहल कांबळे. आत्तापर्यंत मी जवळजवळ 3 लाख उद्योजकांना मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रेरित केलेलं आहे आणि हेच माझं मिशन आहे की मला फक्त मराठी पाट्या दुकानाच्या बदलायच्या नाही आहेत, तर मला आतला व्यापारी मराठी करायचा आहे आणि याच मिशनने मी काम करतो आहे. सो आपण बघणार आहोत की अशा काय गोष्टी आहेत की ज्यामुळे प्रत्येक माणूस एक अमेझिंग उद्योजक होऊ शकतो, एक श्रीमंत उद्योजक होऊ शकतो. पण रिसर्च हा सांगतो की आत्तापर्यंत जवळ-जवळ या संपूर्ण जगात ज्यावेळेस बिझनेस सुरू होतात, दरवर्षी साधारण 10 लाख लोकं बिझनेस सुरू करतात, पण प्रत्येक माणूस यशस्वी होत नाही. तर जवळजवळ 80% एंटरप्रेन्योर्स फेल होतात आणि फेल होण्याची कारणं काय असतात? तर सगळ्यात महत्त्वाचं याचं कारण ज्यावेळेस रिसर्चच्या अंती केलं होतं, त्यावेळेस ते असं होतं की मुळात त्यांच्यामध्ये एक पॉवर ऑफ इंटेंट नसते, की प्रत्येक उद्योजकाला एक मोठं काम करण्याची अजिबात इच्छाशक्ती नसते. सो आज मराठी उद्योजकांमध्ये एकच गोष्टीची कमी आहे, ती म्हणजे पॉवर ऑफ इंटेंट. ते काम करतात तर छोटं काम करतात, एक मोठं ध्येय किंवा महत्त्वाकांक्षा ठेवत नाहीत. आणि आमचं मराठी उद्योजकांना हेच सांगणं आहे की तुम्ही गोल मोठं ठेवा आणि त्यालाच म्हणतो आम्ही पॉवर ऑफ इंटेंट. सो यू शुड हॅव अ ग्रेट पॉवर ऑफ इंटेंट. तुम्हाला एक ग्रेट कंपनी बनवण्याची मनापासून एक इच्छाशक्ती असली पाहिजे. मी ग्रेट कंपनी म्हणजे असं बोलणार नाही की प्रत्येकानेच रिलायन्स कंपनी बनवायला पाहिजे किंवा प्रत्येकाने टाटाच बनवायला पाहिजे. पण आपली एक अशी कंपनी बनवण्याचा अधिकार आपला नक्कीच आहे की ज्याचा आपल्या कस्टमर्सवर आणि आपल्या एम्प्लॉईजवर आपण जबरदस्त इम्पॅक्ट क्रिएट करू शकलो पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही ही स्नेहल नीती हा व्हेंचर सुरू केला आणि यातून आम्ही कित्येक मार्ग उद्योजकांना आज धडे देतोय. यात आम्हाला एक गोष्ट जाणवली की बऱ्याच लोकांना उद्योजकांना क्लॅरिटीचा अभाव असतो. मग त्यांना माहीत नसतं नक्की कुठे जायचं आहे आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे, क्लॅरिटी नसल्यामुळे कदाचित ती मोठी-मोठी ध्येय अचीव्ह करण्यासाठी स्टेप्सच घेत नाहीत. म्हणजे समजा एक मर्सिडीज कार आहे, आपण उदाहरण घेऊया. मर्सिडीज कार जर का टॉप स्पीड त्याचा समजा आपण 200च्या स्पीडने ती पळू शकते. जर का अशी एखादी मर्सिडीज दिली आणि जर का तुम्हाला रस्ता अगदी क्लिअर ठेवला, लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसारखा हायवे दिला आणि तुम्हाला सांगितलं मर्सिडीज पळवा, तर तुम्ही नक्कीच ती 200 स्पीडने पळवू शकाल. पण जर का समजा असाच एक रस्ता दिला, मर्सिडीज पण हातात दिली आहे, पण त्यावेळेस प्रचंड धुकं आहे आणि तुम्हाला 5 मीटरच्या पुढचं दिसत नाही आहे. तर अशा वेळेस ही मर्सिडीज हातातून सुद्धा ती मर्सिडीज 10 किलोमीटर पर आवरच्या सुद्धा स्पीडने पळवणार नाही. याचं कारण तुम्हाला पुढचा रस्ता दिसत नाही आहे. कित्येक मराठी उद्योजकांचा आज हाच प्रॉब्लेम आहे की त्यांना क्लॅरिटी नाही आहे. सो मूळ आपण बघणार आहोत की अशा कुठल्या 6 गोष्टी आहेत ज्याविषयी मी डिस्कस करणार आहे की ज्यामुळे उद्योजक आपला व्यवसाय खरोखर एक मोठा करू शकतो. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे तर उद्योजकाने काम केलं पाहिजे फोकस ऑन व्हिजन. जर तुम्ही व्हिजनवर फोकस केलं तर तुम्ही प्रगती होईल आणि प्रत्येकाकडे व्हिजन असलं पाहिजे. जसं आमच्याकडे व्हिजन आहे, आम्हाला 1 लाख उद्योजकांना प्रेरित करायचं आहे. या संपूर्ण भारतामध्ये 3,000 फ्रँचायझी नेटवर्क आम्हाला एस्टॅब्लिश करायचं आहे आणि पुढच्या 10 वर्षात आम्हाला $3 बिलियन कंपनी बनवायची आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये एक असं मोठं काम करायचं आहे, भारतामध्ये असं मोठं काम करायचं आहे की जे आत्तापर्यंत प्रादेशिक भाषांमध्ये असं कधीच काम झालं नव्हतं. आणि यासाठी प्रत्येक उद्योजकाकडे असलं पाहिजे व्हिजन. जर व्हिजन असेल तरच प्रोग्रेस होते. म्हणजे जर का मला भविष्यावर माहिती असेल, तरच मी वर्तमान काळात बदल करू शकेन आणि यासाठी आपल्याला असलं पाहिजे व्हिजन. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आज जे भारतामध्ये लघु आणि मध्यम उद्योजक आहेत, ह्यांचा सगळ्यात मोठा कुठला प्रॉब्लेम असेल, तर ते प्रचंड बिझी आहेत. इनफॅक्ट कित्येक उद्योजकांनी आपल्या बिझनेसची डेफिनेशन बनवलेली आहे बिझीनेस. पण जो उद्योजक बिझी असतो, तो कधीच ग्रेट कंपनी बनवू शकत नाही. तर आमचं काम आहे उद्योजकांना की तुम्ही फ्री व्हा. जेवढ्या तुम्ही छोट्या-मोठ्या एनर्जी ड्रेनिंग ॲक्टिव्हिटीमधून फ्री व्हाल, तेवढंच तुम्ही कंपनीला पुढे घेऊन जाण्यासाठी तुमची इच्छाशक्ती किंवा तुमची एनर्जी किंवा नॉलेज तिकडे तुम्ही वापरू शकाल. सो तुम्ही फ्री व्हा, तरच तुम्ही क्रिएटिव्ह व्हाल, तरच तुम्ही प्रोडक्टिव्ह असाल. सो उद्योजकांना आम्ही सांगतो की जास्तीत जास्त वेळ फोकस करा. तुम्ही फ्री कसे व्हाल. सो फोकस ऑन युअर फ्री टाईम, तर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. आणि मी उद्योजकांना गॅरंटी देतो, जर ते कामातून आपल्या छोट्या-मोठ्या कामातून जर का फ्री झाले, तर त्यांची पुढच्या 1 वर्षात प्रोडक्टिव्हिटी कमीत कमी 40% वाढेल आणि 40% प्रोडक्टिव्हिटी इज ॲज गुड ॲज डबलिंग युअर टर्नओव्हर. सो दुसरा आपला महत्त्वाचा मुद्दा मी आज शेअर करतोय, तो म्हणजे फोकस ऑन युअर फ्री टाईम. तिसरा महत्त्वाचा मुद्दा उद्योजकांना मला सांगायचा आहे. जर तुम्हाला खरोखर बिझनेस वाढवायचं असेल, तर तुम्ही तुमच्याबरोबर असे काही सहकारी तयार करा की त्यांच्यावर तुम्ही कामं सुपूर्त करू शकाल. जो जास्त डेलिगेशन करतो त्याचं जास्त इन्कम वाढतं. आज जर का तुम्ही इन्फोसिस बघितलं, तर इन्फोसिसमध्ये 3 लाख लोकं आज काम करत आहेत. त्यामुळे तो एक मोठा व्हेंचर झालेला आहे. जर अशाच प्रकारे तुम्हाला कंपन्या वाढवायच्या असतील, जर एखाद्याची कंपनी 10 लाख असेल, तर त्याला 1 करोड करायची असेल, 1 करोडची कंपनी 10 करोड करायची असेल,
आणि जर 10 करोडची कंपनी 100 करोडची करायची असेल, ह्याचं सगळ्यात मोठं गुपित आहे, यू शुड हॅव अ टीम. आणि टीम अशा बनवायला पाहिजेत, की टीम कमिटेड असल्या पाहिजे आणि कॉम्पिटंट असल्या पाहिजेत. म्हणजे टीम तुमच्याशी एकनिष्ठ असल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर त्या टीम जबरदस्त सक्षम असल्या पाहिजेत. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातला एक्सपर्ट तुमच्यामध्ये असला पाहिजे. तर तुम्हाला एक मोठी कंपनी बनवण्यापासून कोणी अडवू शकणार नाही. सो फोकस ऑन डेलिगेशन. जास्तीत जास्त माणसं तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये आणा, तरच तुमचं इन्कम वाढेल. जेवढी जास्त माणसं एवढी जास्त इन्कम. हा बिझनेसचा साधा आणि सिंपल नियम आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे, फोकस ऑन युअर रिलेशनशिप्स. जेवढ्या तुमच्या रिलेशनशिप्स अमेझिंग असतील, जेवढ्या रिलेशनशिप्स तुमच्या यशस्वी माणसांबरोबर असतील, तेवढीच तुमची कंपनी मोठी होते. कारण ते लोकं तुम्हाला तेवढ्याच मोठ्या अपॉर्च्युनिटीज घेऊन येतात. बरीच लोकं आपल्या रिलेशनशिपवर फोकस करत नाहीत. आपल्या कामांमध्ये एवढे बिझी असतात लघु आणि मध्यम उद्योजक, की त्यांना बाहेर जायलाही वेळ नसतो. पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला मोठ्या अपॉर्च्युनिटीज क्रिएट करायचे असतील, तर तुम्हाला अमेझिंग लोकांना रिलेशनशिप डेव्हलप कराव्या लागतील. असं म्हणतात, युअर नेटवर्क डिसाइड्स युअर नेटवर्थ. म्हणजे जेवढं तसं तुमचं स्ट्रॉंग नेटवर्क असेल, तेवढीच तुमची किंमत वाढते. सो यासाठी रिलेशनशिपवर फोकस करा. दे विल गेट युअर मॅक्झिमम अपॉर्च्युनिटीज. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे फोकस ऑन युअर हॅबिट्स. चांगल्या सवयी जोपासायला पाहिजे उद्योजकाने. जेवढ्या चांगल्या सवयी उद्योजक जोपासेल, तेवढ्या त्याला जबरदस्त बिझनेसमध्ये फायदे होतील. सो फोकस ऑन हॅबिट्स अँड फॉरगेट अबाउट डिसिप्लिन. लक्षात ठेवा, बिझनेस तुम्हाला वाढवायचा असेल तर काही गोष्टी तुमच्या अंगभूत असणं गरजेचं आहे. जसं मी काही गोष्टी माझ्या अंगभूत केल्या आहेत. म्हणजे आमच्या कंपनीमध्ये कधीही कुठलाही माणूस आणताना, कुठलाही एम्प्लॉई अपॉइंट करताना त्याला एका प्रोसेसमधून जावं लागतं, तरच त्याला आम्ही रिक्रूट करतो. तर अशा प्रकारच्या सवयी उद्योजकाने बनवल्या पाहिजेत. यात प्रोफेशनल सवयी असतात आणि काही पर्सनल सवयी असतात, म्हणजे व्यक्तिगत सवयी आणि व्यावसायिक सवयी. तर या सवयी जेवढा उद्योजक स्वतःमध्ये डेव्हलप करेल, तेवढीच त्याची कंपनी पुढे घेऊन जायला मदत होईल आणि डिसिप्लिन त्याच्या आयुष्यातून निघून जातील. आणि हॅबिट्स म्हणजे अशा काही गोष्टी ज्या आपण ऑटोमॅटिक करतो. सो बिझनेस वाढवणं खूप ऑटोमॅटिक झालं पाहिजे. यू नीड नॉट फोर्स इट. बिझनेस हा वाढला पाहिजे. आज जर का मी माझी कंपनी आज वाढवू शकत असेल, याचं कारण आहे आमच्या कंपनीमध्ये अशा काही हॅबिट्स, अशा काही सिस्टम्स आम्ही इन्क्लूड केलेल्या आहेत, की मी नसतानासुद्धा आज माझी कंपनी वाढते. आणि अशाच प्रकारे मराठी उद्योजकांना मला सांगण्याचा हाच हेतू आहे, की तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये हॅबिट्स डेव्हलप करा, पर्सनल हॅबिट्स डेव्हलप करा, प्रोफेशनल हॅबिट्स डेव्हलप करा आणि त्यामुळेच तुमची कंपनी पुढे वाढेल. तुम्हाला डिसिप्लिनची गरज लागणार नाही. सो अशा प्रकारे आपला 5वा नियम बघितला, की फोकस ऑन हॅबिट्स. आणि सगळ्यात शेवटचा 6वा नियम आहे, फोकस ऑन युअर स्ट्रेंथ. म्हणजे तुमची युनिक ॲबिलिटी तुम्ही आयडेंटिफाय करा. लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस सगळ्याच गोष्टीमध्ये बाप असू शकत नाही. प्रत्येक माणूस सगळ्याच गोष्टीमध्ये जिनियस असू शकत नाही. प्रत्येक माणूस ह्या काही ना काही उपजत अंगीभूत काहीतरी गुण घेऊन जन्माला आलेला आहे. आणि मला वाटतं प्रत्येक उद्योजकाने आपली स्ट्रेंथ आयडेंटिफाय केली पाहिजे. तो कशात बाप आहे. इफ यू आस्क मी कशात जबरदस्त आहे, तर मी मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आहे. मी कुठलाही बिझनेस घेतो, त्याची अमेझिंग स्ट्रॅटेजी बनवतो, टीम डेव्हलप करतो, त्यांना सिस्टम्समध्ये टाकतो, जेणेकरून आम्हाला कस्टमरला शोधावं लागणार नाही, तर कस्टमर आमच्याकडे अट्रॅक्ट होऊन येईल. सो अशा स्ट्रॅटेजी डेव्हलप केल्या पाहिजेत, ज्या स्ट्रॅटेजींनी तुमच्याकडे कस्टमर तुम्हाला शोधत येईल. त्याला म्हणतात मॅग्नेटिक स्ट्रॅटेजीज. यू डोंट हॅव टू गो टू द कस्टमर. कस्टमर शुड कीप हंटिंग यू. आणि या प्रकारच्या मॅग्नेटिक स्ट्रॅटेजी असल्या पाहिजेत. आणि स्ट्रॅटेजी शुड बी प्रॉफिटेबल. जर तुम्ही सगळ्या मोठ्या कंपन्या बघितल्या, ह्या अमेझिंग ग्रॉस मार्जिन बिझनेस करतात. मायक्रोसॉफ्टचं ग्रॉस मार्जिन साधारण 93% ग्रॉस मार्जिनने बिझनेस करतात. ॲपलसारखी मोठी कंपनी आपण बघतो, जगातली सगळ्यात मोठी कॅपिटलाइज कंपनी आहे. जवळजवळ $2 ट्रिलियन यांची इकॉनॉमी आहे. या कंपन्या 70% ग्रॉस मार्जिनने बिझनेस करतात. सो उद्योजकांनी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याला स्वतःच्या भावात बिझनेस करता आला पाहिजे आणि त्याचं मार्जिन त्याला स्वतः ठरवता आलं पाहिजे. सो अशा प्रकारे स्वतःच्या स्ट्रेंथवर फोकस करा. माझी स्ट्रेंथ एकच आहे, आय स्ट्रॅटेजाइज इन द बिझनेस. असंच प्रत्येकाची काही ना काही स्ट्रेंथ आहे. जर आपण सामाजिक आयुष्यासह बघितलं, तर विराट कोहली जर का एका क्षेत्रात बाप आहे, तर तो बॅटिंगच करू शकतो. तो बॅटिंगमध्येच बाप आहे आणि इतर गोष्टी तो काहीच करत नाही. MS धोनी किंवा फॉर एक्झाम्पल विश्वनाथन आनंद, फॉर एक्झाम्पल एनीबडी हू इज डॉमिनेटिंग द इंडस्ट्री ऑर अ स्पोर्ट ऑर एनी कल्चरल इव्हेंट, हे प्रत्येकजण एका विशेष क्षेत्रातच काम करतात आणि विशेष क्षेत्रात काम करूनच आज ते जबरदस्त झाले आहेत. सो मराठी उद्योजकांना मला हेच सांगणं आहे, की तुम्ही अशी एक आयडेंटिटी ओळखा. जर तुम्ही मार्केटिंगमध्ये बाप असाल, तुम्ही मार्केटिंगवरच काम केलं पाहिजे. तुम्ही सेल्समध्ये असाल, तुम्ही सेल्सवरच काम करा. जर तुम्ही R&Dमध्ये अमेझिंग असाल, तर R&Dवरच काम करा. सो आयडेंटिफाय समथिंग. माझ्या बिझनेसमध्ये मार्केटिंगमध्ये मी काम करत नाही ना, सेल्समध्ये मी काम करत ना, R&Dमध्ये काम करत. कारण या क्षेत्रामध्ये अमेझिंग माणसं आम्ही उभी केली आहेत. सो तुम्ही सेंटरमध्ये असले पाहिजे आणि तुमच्या सभोवताली एक अमेझिंग टीम असली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला माहीत असलं पाहिजे तुम्ही कशामध्ये बाप आहात. सो यू शुड हॅव युअर युनिक ॲबिलिटी आणि इतर सगळ्या गोष्टी तुम्ही डेलिगेट केल्या पाहिजेत. जर तुम्ही या 6 गोष्टी जर का तुम्ही वापरल्या, तर मराठी उद्योजक एक अमेझिंग कंपनी बनवू शकतो. पण काय झालं आहे, मराठी उद्योजकांनी सगळी कामं स्वतःवर ओढवून घेऊन सिंपल बिझनेसला कॉम्प्लेक्स करून टाकलं आहे. आणि मी तुम्हाला एक खात्री देतो, जर तुम्ही या 6 स्टेप्सना जबरदस्त फॉलो केलं,
तर आय गॅरंटी यू नो बडी कॅन स्टॉप यू. शेवटी पुन्हा एकदा जाता आता एक वाक्य बोलेन हेनरी फोर्डचं. हेनरी फोर्ड असं म्हणतो, इफ यू थिंक यू कॅन, इफ यू थिंक यू कांट, इदर वे यू आर राईट. म्हणजे जर तुम्हाला वाटतं तुम्ही करू शकता तरी तुम्ही योग्य आहात, जर तुम्हाला वाटतं तुम्ही नाही करू शकत तरी तुम्ही योग्य आहात. कारण लक्षात ठेवा, एंटरप्रेन्योरशिप हा एक चॉईस आहे, इट्स नॉट अ कंपल्शन. पण जर का तुम्ही खरोखर एक मोठं उद्योजक व्हायचं ठरवलं असेल तर या 6 स्टेप्सचा नक्कीच फायदा करा आणि आय एम शुअर तुम्ही एक मोठी कंपनी बनवाल. थँक्यू सो मच. जर तुम्हाला माझी स्टोरी आवडली असेल आणि जर तुम्ही माझ्या स्टोरीशी स्वतःला रिलेट करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट द्या आणि आमचं जोश टॉक्स चॅनल हे सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा.